कंटेंट देणं अशी सगळी प्रोसिजर आहे आणि ती जी काही प्रोसिजर आहे ती मी इथे समजून सांगणार आहे. तर खान अकॅडमी बद्दल थोडी माहिती सांगितली. तो की खान अकॅडमीचे डायरेक्टर आहेत सलमान खान. सलमान खान म्हणजे आपले हे पिक्चर वाले अमेरिकेतले सलमान. बरोबर. तर त्यांचा एक छोटासा असा किस्सा होता की त्यांच्या भावंडांचे मुलं स्वतःच्या मुलांना ते प्रत्यक्ष शिकू शकत नव्हते, म्हणून त्यांनी एक आयडिया केली, त्यांना ऑनलाईन शिकवायचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी व्हिडिओ बनवून युट्यूबला टाकले. त्यांचे व्हिडिओ एवढे लोकप्रिय झाले की नंतर त्यांनी स्वतःची नोकरी सोडून एक खान अकॅडमी नावाची एक अकॅडमी ओपन केली. आता या अकॅडमीमध्ये काय होतं की जसं आपण आपल्या शाळा अगोदर काय होतं 2017 पासून एक खान अकॅडमी चालू झाली. मी नवोदयमध्ये असताना देखील आम्ही खान अकॅडमीचा वापर करतो आणि 2017 पासून 2025 पर्यंत फक्त गणित या विषयावर खान अकॅडमी काम करत होती, 1ली ते 10वी पर्यंत. आणि या वर्षीपासून त्यांनी 6वी ते 10वी पर्यंत विज्ञान हा विषय देखील त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि 10,000पेक्षा जास्त असे व्हिडिओ म्हणजे एवढं चांगलं टीचिंग मटेरियल त्या खान अकॅडमीच्या पोर्टलवर अवेलेबल आहे. मी माझ्या शाळेचे लॉग इन केलं, वर्ग निर्माण केले, विद्यार्थ्यांचे लॉग इन केलं. आमचे विद्यार्थी लॉग इन करून ते अभ्यास देखील करतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे जे काही मास्टर ध्येय आहेत किंवा त्यांचे जे गुण आहेत, प्रोग्रेस आहेत, असाइनमेंट आहेत, सगळं काही त्या पोर्टलद्वारे आपल्याला चेक करता येते की विद्यार्थ्याची कशी प्रगती आहे. एक एक ध्येय असे दिलेले आहेत. तर हेच पोर्टल अशा प्रकारचे पोर्टल जसे की प्रायव्हेट स्कूल, मी एक वर्ष प्रायव्हेट स्कूलला देखील काम केलं. लाखो रुपये खर्च करून लिमिटेड दिवसासाठी ते असे पोर्टल विकत घेतात जेणेकरून त्यांच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. तर आपल्याला एवढं चांगलं आहे की फ्री मध्ये मिळालेलं आहे. एक 5 वर्षाचा सामंजस्य करार करून खान अकॅडमी सर्व काही शासकीय शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सगळ्या शाळांचं भाग तिथे आपण करू शकतो, आपल्या शाळा इथे जोडू शकतो. आपली शाळा जोडल्यानंतर आपण इथं काय केले, आपल्या विद्यार्थ्यांनी काय केले याची नोंद अमेरिकेमध्ये बसून खान अकॅडमीला तिथे घेतली जाणार आहे की महाराष्ट्रातल्या शाळा कोणत्या शाळा किती प्रोग्रेस करतात, काय चालू आहे, काय नाही. तर अशा प्रकारे तर खान अकॅडमीचं लॉग इन कसं करायचं, आता त्याचे मार्गदर्शिका किंवा एखाद्या आहे माझ्याकडे, पण ते घेऊन मी सांगणार नाही. तर मी प्रत्यक्ष डेमो देणार आहे की कशा प्रकारे लॉग इन करायचं. तर तुम्ही तुमचे मोबाईल काढून देखील तुमचं लगेच लॉग इन करू शकता आणि वर्ग कसे निर्माण करायचे, विद्यार्थ्यांचं लॉग इन कसं करायचं, अभ्यास कसा द्यायचा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहू. शाळा संलग्न कशी करायची, त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्या संबंधित जे काही युट्यूब व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ देखील नंतर मी ग्रुपवर शेअर करेल. त्याची मार्गदर्शक पुस्तिका आहे ते देखील शेअर करेल आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत. तर आपण सर्वप्रथम तुम्ही माझ्यासोबत करू शकता. तुमचे जर ईमेल आयडी तुमच्या लक्षात असते तर लगेच तुम्ही तुमचं लॉग इन इथं बसल्या बसल्या करू शकता. तुमचं लॉग इन, शाळेचं लॉग इन, तुमची शाळा लगेच खान अकॅडमीशी जोडू शकता. तर सर्वप्रथम आपण गुगल ओपन करूया. गुगल ओपन केल्यानंतर गुगलवर तुम्हाला टाकायचंय MR खान अकॅडमी. MR खान अकॅडमी टाकून सर्च करायचे. MR कशासाठी टाकायचे तर मराठी वेबसाईट आहे. MR म्हणजे मिस्टर खान नाही येते, तर मराठी वेबसाईट येण्यासाठी इथे MR टाकायचं. तर खान अकॅडमी फक्त खान अकॅडमी टाकल्यानंतर इंग्लिश वेबसाईट येते. मग आता ही जी पहिली वेबसाईट त्यांची आलेली आहे खान अकॅडमीची, याला लॉग इन करायचं. करता येईल तुम्ही सगळे? हो, लगेच लॉग इन नंतर काय गरज पडणार. मग अशा प्रकारे होम पेज खान अकॅडमीचा आपल्या समोर येईल. आता इथं बघा, इथं लॉग इन म्हणजे त्यांचा अगोदरच आयडी पासवर्ड आहे, त्यांनी लॉग इन करायचं. त्यांचा नाही, त्यांनी साइन अप करायचं. साइन अप केल्यानंतर इथं बघा शिक्षक, विद्यार्थी, पालक सगळ्यांसाठी आहे. तर शिक्षक या टॅबवर क्लिक करून इथे यायचं, इथे वापरून साइन अप करा. इथपर्यंत आले, इथे ईमेल वापरून साइन अप करा. गुगलला टाकायचं. परत सांगणार की लगेच तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि तुमच्या लक्षात पण येईल. इथे तुमचा ईमेल टाकायचा आहे. आता एक फॉर एक्झाम्पल म्हणून ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही, मी त्यांचं रजिस्ट्रेशन करतो, त्यांचा ईमेल आयडी सांगायचा किंवा आमचे जे सहकारी आहेत सर आणि राव सर बघा कसं ईमेल आयडी माहिती आहे सर, मोबाईल ईमेल आयडी सांगायचं.
आणि इथे लाईट स्पेलिंग अशा प्रकारे ईमेल टाकायचं. ईमेल टाकल्यानंतर इथे तुमचं फर्स्ट नेम टाकायचं. ऑटोमॅटिक सेव्ह येते ना. आता इथे तो पासवर्ड टाकायचा आहे जेणेकरून तुम्ही परत लॉग इन करताना तुम्ही विसरणार नाही. तुम्हाला एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. इथे मी जसे की आता सारवळ शाळा आली सारवळ करतो एस कॅपिटल करतो पासवर्ड मी घेतलेला. तुम्ही काही करू शकता तुम्हाला जो हवा आहे. अशा प्रकारे सगळे माहिती फिलअप केल्यानंतर साइन अप म्हणायचंय. बिकळचा समजून घ्यायचं तुमच्या विद्यार्थ्यांना. पासवर्ड सेव्ह करायचा असेल किंवा शकता मी ते करत नाही मी कारण हा सिस्टम आमचा आता इथे बघा झालं वर नाव आलंय. ग्रुप पे झालेला आहे. सगळ्यात अगोदर लक्ष द्या. आता सगळ्यात महत्वाची स्टेप ही आहे की लहान अकॅडमी सोबत तुमची शाळा जोडणे. आता तुमचं लॉग इन झालेलं आहे. तुम्हाला काय अडचण आहे का? इथपर्यंत आले सगळे. आता इथं तुम्ही लॉग इन केलेलं आहे बघा. खूप महत्वपूर्ण माहिती आहे. हे एवढं छान पोर्टल आहे की आपण आपल्या मुलांना देखील त्याच्यामधून छान छान असे कंटेंट व्हिडिओ जे काही लर्निंग मटेरियल आहे त्याचे क्विज आहेत सराव पेपर आहेत बरेच काही अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत ते आपण देऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारे होम पेज तुम्हाला दिसत असेल. तुमची शाळा जोडा असं आलेलं आहे. जोडायची इथे क्लिक करायचं. तुमची शाळा जोडा अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल. इथं पाहिजे ती माहिती आपल्याला भरायची आहे. राज्य महाराष्ट्र जिल्हा धाराशिव वाशी ही शाळा. आता आपली शाळा जोडायची आहे ते. इथे तुमची शाळा सर्च करू शकता. झेड टाकलेली झेड टाकल्यानंतर सगळ्या जिल्हा परिषद येते. इथे झेड टाकलं तुम्ही शाळेचं सगळ्या जिल्हा परिषद येते. याच्यामध्ये आपल्या शाळेचं नाव त्यांनी दिलेलं आहे. आपण इथे सर्च करत नाही. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की स्थानिक संस्था जे आहेत त्यांचे नाव याच्यामध्ये देणार आहे ते. आणखी याच्यामध्ये त्यांचे नाव ऍड झालेली नाही. आता याच्यामध्ये कुठली नाव आहे तर सगळ्या शासकीय शाळांची नाही. तर इथं मग आपली शाळा सिलेक्ट केली. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काम आहे की आपली शाळा खान अकॅडमीला जोडून घेणे. याच्यानंतर पुढची स्टेप वर्ग तयार करायचा. आता आपल्याला वर्ग तयार आपण जसे की आता गणित विज्ञान शिकतो जसं आमची जुनी शाळा ती दाखवते. नाही सगळ्या शाळा दाखवतो. तुम्ही सर्च करा. नाही बदलू ना. त्या शाळेत अगोदर जोडलं होतं. अच्छा मग तिथं तुम्हाला त्याची माहिती थोड्या वेळाने सांगतो. म्हणजे इमेल करावं लागेल प्रोफाईल आणि शाळा डिलीट करून दुसरी शाळा करायची. आता सगळ्यात महत्वाचं काम काय आता आपला वर्ग तयार करायचा. वर्ग कशासाठी तयार करायचा इथं आपण ऑनलाईन या पोर्टलवर वर्ग तयार करून आपले विद्यार्थी त्या वर्गामध्ये जोडून विद्यार्थ्याला कंटेंट द्यायचं. मास्टरी दे कुठले चॅप्टर त्याला किती दिवसासाठी द्यायचे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय केले नाही केले सगळं काही आपल्याला घरी बसल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आणि ह्याची खूप गरज आहे. त्याला म्हणजे तुम्ही पुढे पाहिलं वर्ग तयार करा. इथे क्लिक केल्यानंतर आता इथं बघा होय आम्ही शाळेच्या वतीने सेवा वापरणारे शिक्षक आहोत. इथं आपल्याला यस म्हणायचं.
हे जर नाही केलं तुम्ही जे आपण शाळेच्या वतीने करतोय पुढे तुम्हाला अडचण येणार आहे, कंटेंट मिळणार नाही किंवा विद्यार्थी मिळणार नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. तर इथे तुम्हाला म्हणायचे होय आम्ही शाळेच्या वतीने सेवा वापरणारे शिक्षक आहेत. कारण महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलेलं आहे की त्यांच्यासोबत करार केले की आमच्या एवढ्या एवढ्या शाळेला तुम्ही कंटेंट द्या आणि ते शिक्षक आपण म्हणजे हो. त्यानंतर पुढे सेव्ह केल्यानंतर वर्गाचे नाव, उदाहरणार्थ आता हे आहे भराटे सरांचं करत आहे. भराटे सर जरी मराठी इंग्रजी शिकवत असले तर याच्यामध्ये गणित विज्ञान आहे. सगळ्या शिक्षकांना लॉग इन तर करायचंच आहे त्याच्यात. जसे की आता 5वी पर्यंत एक वर्ग असेल गणित विज्ञान शिकवतात, प्रत्येक शिक्षकाला लॉग इन करायचं आहे, त्याचा विषय कुठलाही असेल असं आम्हाला ट्रेनिंग मध्ये सांगितलं. तर इथं मी सांगितलं काय क्लास 7वीचा घेऊया आपण. मराठी असं नाव दिलं. तुम्ही विज्ञान गणित जे पाहिजे ते नाव देऊ शकता. हे मी वर्ग तयार केलेला आहे. वर्ग तयार केल्यानंतर मला या वर्गासाठी आता 7वीचा वर्ग तयार केला. इथे जे क्लास आलेला आहे काढून टाकायचं म्हणजे तुम्हाला सगळे कोर्सेस इथे दिसणार आहे. आता बघा हे गणिताचे आहेत 1ली ते 10वी पर्यंत. आता खान अकॅडमी 2017 पासून काम करते. गेल्या वर्षीपर्यंत फक्त गणितासाठी काम करत होते. या वर्षी त्यांनी 6वी ते 10वी पर्यंत विज्ञान हा विषय देखील घेतलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कोर्सेस निवडायचे. जसं की मी एखादा इथं 7वी घेतलेला आहे, गणित घेतला. त्याच्यानंतर एखादा ब्रिज कोर्स घ्यायचा असेल ब्रिज कोर्स देखील घेऊ शकतो आपण. विज्ञानामध्ये 7वीचं विज्ञान घेतलं, 7वीचा ब्रिज कोर्स, असे 4 कोर्स मी सिलेक्ट केले की विद्यार्थ्यांना मला ह्याच्यामधून काहीतरी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी पुढे केलं म्हणजे नेक्स्ट केलं. आता इथं पहा आपल्या क्लासरूमला आमंत्रित करा, विद्यार्थ्यांना क्लास लिंकद्वारे सामील करा किंवा तुमच्या विद्यार्थ्याचे खाते तयार करा. आता इथं हे दोन्ही करायचं नाही आपल्याला, हे नंतर करायचे. आता इथं काय करायचं, इथपर्यंत आले सगळे. इथे तुमच्या विद्यार्थ्यांचे खाते तयार करा, इथं आपल्याला क्लिक करायचं. मग आता इथे विद्यार्थ्याचं नाव येणार. जसं की फॉर एक्झाम्पल मी एखाद्या विद्यार्थ्याचं नाव टाकलं. सर नाव सांगाल काय का? महेश मोरे काय? महेश मोरे. आता महेश मोरे, दुसरा एखादा महेश मोरे असू शकतो, त्यामुळे आपण याचं पूर्ण नाव घेऊया, महेश पोपट मोरे. आता बघा ही एक विद्यार्थी केला मी, त्याच्यानंतर खाली नेक्स्ट केले की दुसरा विद्यार्थी, तिसरा विद्यार्थी, असे आपले जे काही 25, 30, 20 विद्यार्थी असतील ते सगळे याच्यामध्ये ऍड करायचे. आणि इथं पासवर्ड आहे, त्या पासवर्डला बदलून टाकायचं लगेच. कारण विद्यार्थ्यांना एवढे जटिल पासवर्ड लॉग इन करता वेळेस टाकता येणार नाही. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्याचा संपूर्ण शाळेचा एकच पासवर्ड ठेवायचा आहे. जसं मी इथे ठेवतो एस कॅपिटल SAROLA 1 2 असा पासवर्ड मी ठेवलेला आहे. नवीन अकाउंट तयार करा, इथं क्लिक करायचं. एकच विद्यार्थी मी ऍड करून टाकतो, बाकी तुम्हाला हवे थोडे पाहिजे थोडे सगळे विद्यार्थी याच्यामध्ये काय करायचे, ऍड करायचे. आता डाउनलोड करा CSV, हे एकदा डाउनलोड करायचं. म्हणजे तुम्ही सगळे विद्यार्थी ऍड केल्यानंतर त्यांचं नाव, त्यांचा युजर ID आणि त्यांचा पासवर्ड त्याची एक्सेल शीट डाउनलोड होते, जे की तुम्हाला विद्यार्थ्याला पुन्हा शेअर करायचे आहे. म्हणजे ती विद्यार्थ्याला शेअर केल्यानंतर विद्यार्थी त्याच्यातून ID पासवर्ड पाहून त्यांच्या मोबाईलवरून ते लॉग इन करतील आणि या क्लासमध्ये प्रवेश करतील. आता अशा प्रकारे ज्याला आपण काढून टाकले, त्यामध्ये डाउनलोड करत नाही, तुम्हाला पाहिजे ते करू शकता. अकाउंट तयार केले. आता पहा, आता इथं मी वर्ग जोडलेला आहे, वर्ग आलेला आहे. मग आता इथं फक्त माझा वर्ग आलाय, तो वर्ग आणखी खान अकॅडमीला जोडलेला नाही. इथं काय काय दाखवते, वर्गाचं नाव, त्याचे कोणते कोर्सेस आहेत, किती विद्यार्थी जोडले गेले. आता हा वर्ग देखील मला काय करायचं, खान अकॅडमीला संलग्न असलेला जोडायचा आहे. इथे करणार आहे 3 बोर्ड, खान अकॅडमी संलग्न असलेल्या शाळेला जोडा. हे खूप महत्वाचं काम आहे. हे जर तुम्ही केलं नाही, बाकीचं करून काही उपयोग नाही. कितवीचं लेवल निवडायची, जतन करा. आता हे सेव्ह झालंय का नाही कसं कळतंय का,
इथं मग अशी ही निळ्या कलरची पट्टी आलेली आहे. आता इथे आलेली आहे. काय म्हणजे खान अकॅडमीला जोडलेला वर्ग. आता हा वर्ग तुम्ही तुमची शाळा हे सगळं काही खान अकॅडमीला जोडलं गेलेलं आहे. मग आता इथं करायचं काय, याच्यामध्ये जाऊन करायचं काय, मास्टरी हे जोडा इथं आहे. म्हणजे आता काहीच नाही समजलं तर शिक्षक डॅशबोर्ड तुम्ही इथे येतं. शिक्षक डॅशबोर्डवर तुम्ही गेले की परत तुम्ही होम पेजवर जा. आता इथं आलो मी, कोर्स निवडा. इथं समजा प्रति, बघा इकडे दिसतंय सगळ्यांना, प्रति आढावा मास्टरी ध्येय नियुक्त करा, त्यांची प्रगती पहा, त्यांना असाइनमेंट द्या, प्रोग्रेस ट्रॅक करा आणि विद्यार्थ्यांनी त्याची सेटिंग आहे. जसं आता मास्टरी ध्येयामध्ये आलो मी, ध्येय निवडायचे, कंटेंट निवडायचे. मला इथं कंटेंट निवडत असताना कोर्स मास्टरी ध्येय, कोर्स मास्टरी म्हणजे पूर्ण वर्षभराचं आपल्याला वर्षभराचा अभ्यास एकच त्यांना द्यायचा आहे का, द्यायचा असेल देऊ शकतो. आपल्याला युनिट मास्टरी ध्येय द्यायची. आता इथं मी गणिताचा वर्ग तयार केलेला आहे. भूमितीतील रचना म्हणजे सगळे काही इथे त्याचे जे सिलेबस आहे मराठी मीडियम स्टेट बोर्ड, तो सिलेबस इथे आलेला आहे. आणि मी असं सांगितलं की आता मला भूमितीमधील रचना हा धडा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी द्यायचा आहे किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी देऊ शकतो. आता इकडे येते देय तारीख. देय तारीख म्हणजे की तुम्हाला तो धडा कधीपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी करावं असं अपेक्षित आहे. 8 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडा, किती दिवस. तर इथं ध्येय तारीख आपल्याला ठरवायची आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना ते त्यांचं जेव्हा विद्यार्थी लॉग इन करतील तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या होम पेजवर तुम्ही तुमचा वर्ग, तुम्ही दिलेला अभ्यास सगळं काही दिसणार आहे. आपण विद्यार्थ्यांचं लॉग इन करून देखील पाहणार आहोत. तर इथं देय तारीख की आता ह्या धड्याला किती दिवस लागू शकतात, की 8 दिवस लागू शकतात. आज तर तारीख आहे. बॅग घे. आठ आहे बरोबर. आपण दिवस 16 तारखेपर्यंत ना करावा असं अपेक्षित आहे. एक उदाहरण सांगितलं, 2 कंटेंट दिलेले आहेत मी आणि पूर्णांक संख्या याची पण तुम्ही देय तारीख असं काही ते नाही. इथं आले 2 युनिट ध्येय तयार करा. आता हे 2 चॅप्टर विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. या अकाउंट विद्यार्थी जेव्हा लॉग इन करतील तेव्हा त्यांना गणिताचा वर्ग दिसेल. गणिताचा वर्ग दिसल्यानंतर त्या गणिताच्या वर्गामध्ये सरांनी कुठले कुठले धडे दिलेले आहेत त्या धड्यावर ते क्लिक करतील आणि क्लिक केल्यानंतर त्या धड्यामध्ये काय काय सरांनी दिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी ते इथे असाइनमेंट तुम्ही काय काय देऊ शकता. इथे मास्टरी ध्येय, त्यानंतर असाइनमेंट देखील देऊ शकता. आता बघा इथं तुमची त्यांची ध्येय प्रगती तुम्हाला लक्षात येते की त्यांनी किती प्रयत्न केलेले आहेत विद्यार्थ्यांनी. आता जर आपण आताच्या अडकाला 0 आहे, जर विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर त्यांचं पर्सेंटेज इथं दाखवतं की एखादा कंटेंट त्याने 100%, 90%, 50% किती अभ्यासला आहे. मग त्याचे पुढे पाहूया. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं म्हणजे काही अवघड नाही, एकदम साधं आणि सिंपल पोर्टल आहे. असाइनमेंटवर येऊया. असाइनमेंट द्यायचे असले असाइनमेंट देखील तुम्ही देऊ शकता. कंटेंटचे प्रकार आता याच्यामध्ये बघा, कोर्स मधील आव्हान, सराव, क्विज, युनिट टेस्ट, व्हिडिओ. काय देऊ इच्छिता किंवा सगळंच द्यायचंय का, सगळंही देऊ शकता. तुम्हाला वाटले की फक्त त्यांना मला क्विज द्यायचे आहे किंवा सरावासाठी द्यायचे आहे किंवा युनिट टेस्ट द्यायचे आहे किंवा व्हिडिओ द्यायचा आहे तर तुम्ही त्याचा शॉर्ट लिस्ट करू शकता. सगळ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना द्यायच्या. कुठल्या ह्याच्यावर द्यायचं. आता याच्यामध्ये सांगितले किती प्रश्न आहेत. सराव, चॅप्टर, भूमितीतील रचना, त्याच्यामध्ये कंटेन आहेत सगळे. याच्यावर 4 सराव प्रश्न आहेत, 4 प्रश्न आहेत, 7 प्रश्न आहेत किंवा रेषाखंडाची एक उत्तर. अशा प्रकारे तुम्ही आपण कंटेन देऊ शकतो. कोण काढ याच्यामध्ये काय काय असतं. तर 15 अंशाचा कोण तयार करा.
प्रिंट आउट होने दे. होईल ते. Technical problem. इथपर्यंत कळलं सर सगळ्यांना की खान अकॅडमीला शाळा जोडणे, वर्ग तयार करणे, विद्यार्थी जोडणे, विद्यार्थ्यांना अभ्यास देणे, मास्टरी देणे, असाइनमेंट देणे. त्याच्यानंतर पुढच्या याला येऊया. डिस्प्ले होईल का? ऍक्टिव्ह झाले ना. सॉरी त्याला टेक्निकल एरर दिसायचं त्यावेळी. ही जी सिस्टम आहे सिस्टम मध्ये व्हायरस दिसते इथे यावं आपण. प्रगती पहा. प्रोग्रेस ट्रॅक विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात कुठले प्रश्न सोडवलेले आहेत हे प्रोग्रेस ट्रॅकर आहे. इथून आपण प्रगती तपासू शकतो. आता हे वेगवेगळे सर्कल दिलेले आहेत. जसे जसे तुमचे विद्यार्थी त्याच्यामध्ये काम करतील तशा प्रकारे तुमचं प्रोग्रेस ट्रॅकर वर्क करेल. 1 रिंग 2 3 4 अशा सगळ्या रिंग आहेत. या रिंगाचे मतलब वेगवेगळे आहेत ते देखील पाहूया आपण. काय झूम आउट. आता बघा एखादे शिक्षक जर 2 विषय शिकवत असतात, जसे की आता इथे गणिताचा वर्ग तयार केला आहे, नवीन वर्ग जोडत आहे, तुम्ही इथेच विज्ञानाचा देखील वर्ग तयार करू शकता. किंवा एकाच वर्गात तुम्ही गणित आणि विज्ञान करण्यापेक्षा एक विज्ञानाचा सेपरेट वर्ग आणि गणिताचा स्पेशल वर्ग करू शकतो. इथपर्यंत असेल तर विचार.